I feel very much at home. I feel very much at home at my friend's native place. At home at my friend's native place. त्या मित्राच्या घरी मला ॲट होम वाटते म्हणते. ॲट होम म्हणजे काय वाटतं? हॅपी वाटतं, आनंद वाटतो, अनइझी वाटतं, असं कुठेतरी अडखडल्यासारखं वाटतं, डिस्टर्ब वाटतं की कम्फर्टेबल वाटतं. तर मित्रांनो याच्यासाठी तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागेल की ॲट होम म्हणजे काय. तर चला पुढच्या स्लाइडवर जाऊ आणि नंतर पुन्हा उत्तर द्यायला येऊ, म्हणजे तुमचा गेस हा पक्का असेल. पहिल्यांदा या चार पैकी तुम्हाला काय व्यवस्थित वाटतं ते एक आन्सर तुम्ही कुठेतरी हे करून घ्या. मग मी सांगतो तुम्हाला करेक्ट आन्सर आपण काय असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हॅपी, 2 अनइझी, 3 नंबर कम्फर्टेबल, 4 नंबर डिस्टर्ब. बघा ॲट होम ला सिमिलर मिनिंग काय येते. पहिला शब्द आहे म्हणते कम्फर्टेबल, म्हणजे आय फील कम्फर्टेबल, आय फील कम्फर्टेबल, आय फील ॲट एज, आय फील रिलॅक्स, आय फील कॉन्फिडेंट, आय फील ॲट पीस. आपला क्वेश्चन आहे आय फील व्हेरी मच ॲट होम, म्हणजेच आय फील व्हेरी मच रिकामी जागा. आता ॲट होमला रिकामी जागा केलं तर सांगा काय वापराल? हॅपी. ॲट होमचा अर्थ हॅपी होता. अनइजी आला होता, इकडं डिस्टर्ब आला होता. नो, इसके लिए क्या करना पड़ेगा? तो देखो अब यहाँ पे पहला ही सिमिलर मीनिंग दिया हुआ है कंफर्टेबल. तो बघा ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर होणार आहे. चलो इथे या जे सेंटेन्स स्ट्रक्चर दिलंय ना, तर याच्यावरून सुद्धा आपण थोडासा गेस जर लावला तर माझ्या मित्राच्या घरीच मला आनंद होतो का? माझ्या मित्राच्या घरी मला आनंदी वाटतं का? तर इथे तुम्हीच थोडासा गेस जर लावला असता, आय फील व्हेरी मच कम्फर्टेबल ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. ओके, माझा मित्र जिथं राहतो ना ते मला कम्फर्टेबल फील होतं, असा अनुषंगाने आपल्याला ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर मिळतंय. चला पुढे जातोय, याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ॲट होम इज द कम्फर्टेबल, ॲट एज रिलॅक्स्ड, कॉन्फिडेंट, ॲट पीस. पुढच्या वर्षीला समजा ॲट होम न दिला, पुढच्या वर्षीला म्हणा किंवा इन फ्युचर त्यांनी जर म्हटलं की ॲट होम त्याऐवजी त्यांनी जर म्हटलं आय फील व्हेरी मच कॉन्फिडंट, इन माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. मग काय करावं लागेल? हे जे सगळे बाकीचे ऑप्शन्स आहेत, हे जे सिमिलर मिनिंग्स आहेत, हे समानार्थी सगळे शब्द आपल्याला पाठ असले पाहिजे किंवा आपल्या प्रैक्टिस मध्ये असले पाहिजे. तो हमारा अगला क्वेश्चन है, महेश विल ड्रॉप इन हियर फॉर अ शॉर्ट टाइम. ड्रॉप इन हियर या फ्रेजला अंडरलाइन आहे. ओके, तो चलो बोलिए, महेश विल ड्रॉप इन हियर फॉर अ शॉर्ट टाइम. काय होईल? महेश विल स्लीप फॉर अ शॉर्ट टाइम, महेश विल रीच for a short time, Mahesh will sit for a short time, Mahesh will visit for a short time. No, drop in here या फ्रेजचा अर्थ होतोय come in that place, त्या जागेवरती तो येईल, पोहोचेल असा त्याचा अर्थ होतो. त्या अनुषंगाने पोहोचेल, त्या अनुषंगाने स्लीप हा ऑप्शन आपला इनकरेक्ट ठरतोय. रीच म्हणजेच पोहोचणे, तो आपल्याला जे करेक्ट आन्सर अपेक्षित होतं ते आहे ऑप्शन नंबर 2. सीट म्हणजे बसणे, व्हिजिट म्हणजे भेट देणे. तो माझ्या मित्रांनो इथे आपल्याला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर मिळतंय. ओके, तो ड्रॉप इन हियर हे फ्रेज लिहून घ्या आणि डॅश करून तिथे लिहून घ्या रीच. जे ऐन वेळेला आपल्याला एक जे ॲट द लास्ट मोमेंट एक रिव्हिजन पाहिजे, तर त्या रिव्हिजनला आपल्याला हे सगळं मटेरियल कामात पडणार आहे. आपला पुढचा क्वेश्चन आहे, भगत सिंग हॅड अ लॉयन्स शेअर इन द अचीवमेंट ऑफ फ्रीडम. या स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये भगत सिंगांचा जो शेअर होता तो लॉयन्स शेअर होता, म्हणजे सर्वात मोठा वाटा होता. म्हणते सर्वात मोठा वाटा म्हणजे काय? द ग्रेटेस्ट शेअर, शेअर लाईक अ लॉयन,
लॉयन्स ब्रेवनेस, गुड शेअर. द ग्रेटेस्ट शेअर, द लॉयन्स शेअर. द लॉयन्स, बाबांनो, द लॉयन्स शेअर म्हणजेच काय, इससे बेहतरीन कोई कुछ भी नहीं, इससे बेहतरीन कुछ भी नहीं. ओके, आई हैव द लॉयन्स शेयर in the development of my learners. मेरे बच्चों के डेवलपमेंट मेरा लॉयंस शेयर. मीन्स व्हाट? द ग्रेटेस्ट शेयर. द ग्रेटेस्ट शेयर. शेयर लाइक लॉयन? नो, वुड बी द रॉन्ग ऑप्शन. लॉयन्स ब्रेवनेस नहीं होगा. लॉयन की ब्रेवनेस बोलता है, त्याची शूरता दाखवतोय तो, नाही होणार. गुड शेयर, द ग्रेटेस्ट शेयर विल बी द करेक्ट ऑप्शन. So, याच अनुषंगाने the lion share means what? The largest or the major part. The largest or the major part. त्या ऍक्टिव्हिटी मध्ये, त्या इव्हेंट मध्ये तुमची जे हे होती, तुमची जी कृती होती, जो तुमचा रोल होता, तर तो कसा होता? लार्जेस्ट होता, ग्रेटेस्ट होता, मेजर पार्ट होता, स्पेशली मोर दॅन द फेअर शेअर. जे नॉर्मली एफर्ट्स घेतो ना, त्यापेक्षा त्या व्यक्तीचे, त्या घटकाचे जे शेअर होतं, तर त्या माणसाचं जे काम होतं, तर ते खूप मोठं होतं असं दाखवण्यासाठी द लॉयन्स शेअर ही एक फ्रेज वापरली जाते. माझ्या मित्रांनो, याच्याशी रिलेटेड ज्या फ्रेजेस आहेत, तर त्या इथे आपण घेतलेल्या आहेत. चला स्क्रीनशॉट करून घ्या. द बिगेस्ट स्लाइस. लॉयन्स शेअर मीन्स biggest slice. 1. 2. The major portion, bulk of, the greater part, the largest share. ऑप्शन आपल्या इकडे आलेला आहे. The best part, the main portion, the maximum share. The maximum share. बघा, biggest, best, maximum share, the largest share, the greater part. हे इझिली आपल्या लक्षात राहणार आहे. मेजर पोर्शन इझिली लक्षात राहणार आहे. पण बल्क ऑफ, बल्क म्हणजेच काय? खूप सगळ्या मोठ्या विपुल प्रमाणात. ओके, म्हणजेच बिगेस्ट ला सिमिलर असणारा बल्क हा आपण, हा साहेब, ते आमच्या तुमच्या दुकानामध्ये हे प्रोडक्ट आहे का अवेलेबल? हा, बल्क बल्क में मिल जाएगा बोलते आपको. बल्क मीन्स व्हॉट? विपुल प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे ते अवेलेबल आहे. ओके, म्हणजेच बल्क म्हणजे बिगेस्ट, मेजर, ग्रेटेस्ट, लार्जेस्ट असा त्याचा सिमिलर होतो. तो या सगळ्या फ्रेजेसचा एक हे घेऊन घ्या, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढचे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ही टूक द लॉयन शेअर ऑफ प्रॉफिट्स. हे प्रॉफिट झालं ना, त्याच्यामध्ये 90% त्याने नेलाय, 10% मला दिलाय. ओके, असा त्याचा अर्थ झालाय. टूक द बिगेस्ट स्लाइस ऑफ द लॉयन शेअर. या फ्रेजच्या जागी बिगेस्ट स्लाइस हे फ्रेज टाकलेली आहे. तो काही सिमिलर मिनिंग आहेत या वाक्यात. घेऊन घ्या.